नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट विशाल परत एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलवर। या आधीच्या लेक्चरमध्ये आपण प्रिॲम्बल या महत्त्वाच्या घटकाबद्दल चर्चा केली। आज आपण संविधानाचा जो मूळ गाभा आहे, म्हणजे जे 395 आर्टिकल्स आहेत, जे वेगवेगळ्या भागामध्ये डिवाइड केलेले आहेत, तर त्याची आज आपण सुरुवात करणार आहोत। म्हणजेच पार्ट 1 अर्थात भाग 1 युनियन अँड इट्स टेरिटरी या भागाची आज आपण या लेक्चरमध्ये आपण चर्चा करूया। कॉन्स्टिट्यूशन हा आपल्या देशाचा सर्वात मूलभूत असा कायदा आहे। कॉन्स्टिट्यूशन इज द सुप्रीम लॉ ऑफ लँड. ऑल अदर लॉज हॅव टू कन्फर्म टू द कॉन्स्टिट्यूशन. आणि जे इतर काही कायदे जी आपली संसद वेळोवेळी बनवत असते, तर ते सर्व कायदे आपल्याला राज्यघटनेशी सुसंगत असावे लागतात। एखादा कायदा किंवा कायद्यातील जर एखादा भाग संविधानाच्या एखाद्या भागाशी जर कॉन्ट्राडिक्टरी असेल, कॉन्ट्रारी असेल म्हणजे विरोधी असेल, तर तो भाग नल अँड वॉइड होतो, रद्द होतो। म्हणजेच संसदेने जर एखादा कायदा पास केला आणि तो कायदा न्यायिक पुनर्विलोकन म्हणजेच ज्युडिशियल रिव्ह्यूसाठी जर सुप्रीम कोर्टामध्ये गेला आणि कोर्टाच्या जर असं लक्षात आलं की त्या कायद्याचा जर एखादा भाग हा राज्यघटनेच्या एखाद्या भागाशी किंवा अनुच्छेदाशी विसंगत आहे, त्याच्या विरोधी आहे, तर अशा वेळेस तो भाग किंवा त्या कायद्याचा तो भाग न्यायालय रद्दबातल ठरवतं किंवा त्याला निरसित करतं। भारतीय संविधान याचा अभ्यास करत असताना आपल्या असं लक्षात येईल की याच्यामध्ये 3 महत्त्वाचे असे घटक आहेत। एक म्हणजे प्रिॲम्बल, हा एक वेगळा घटक आहे। दुसऱ्यामध्ये जे 395 आर्टिकल्स आहेत, जे ॲक्च्युली आज घडीला 450 पेक्षा जास्त आर्टिकल आहेत आणि ते कसे कमी जास्त केलेले आहेत वेळोवेळी, हे आपण पुढे डिटेलमध्ये पाहणारच आहोत। तर दुसऱ्या भागामध्ये आपल्याला आर्टिकल्स दिसतात आणि शेवटच्या भागात आपल्याला काही सूची, अनुसूची म्हणजे त्याला आपण शेड्यूल म्हणतो, हे आपल्याला दिसून येतील। 1949 मध्ये ज्यावेळेस आपण पाहिलं की संविधान सभेने संविधानाचं कामकाज पूर्ण केलं आणि लिखित स्वरूपात संविधान आपल्यासमोर आलं, त्यावेळेस घटनेमध्ये प्रिॲम्बल आणि 22 भागामध्ये 22 वेगवेगळ्या भागामध्ये 395 आर्टिकल्स आणि त्यासोबतच 8 अनुसूचींचा समावेश त्यावेळेस होता। परंतु आज आपल्याला असं लक्षात येतं की वेगवेगळ्या अमेंडमेंट्स म्हणजे घटना दुरुस्ती यांच्या माध्यमातून आज आपण बरेचसे अनुच्छेद निरसित केलेले आहेत आणि बरेचसे अनुच्छेद म्हणजे आर्टिकल्स आपण त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपण ॲड केलेले आहेत। आणि त्याच प्रकारे 9, 10, 11 आणि 12 हे 4 शेड्यूल आपण विविध अमेंडमेंट्सच्या माध्यमातून आपण संविधानामध्ये ॲड केलेले आहेत। तर एकंदर असं संविधानाचं एक स्ट्रक्चर आहे। तर आज आपण संविधानाच्या पार्ट 1 अर्थातच युनियन अँड इट्स टेरिटरी याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। संविधानाच्या भाग 1 मध्ये 4 आर्टिकलचा समावेश आहे। आर्टिकल 1, आर्टिकल 2, आर्टिकल 3 अँड आर्टिकल 4। यामध्ये आर्टिकल 1 मध्ये सांगितलेलं आहे, आर्टिकल 1 सेज नेम अँड टेरिटरी ऑफ द युनियन, म्हणजे भारताच्या नावाबद्दल आणि त्याच्या भूभागाबद्दलची माहिती या पहिल्याच आर्टिकलमध्ये दिलेली आहे। आणि या आर्टिकलमध्ये 3 सब क्लॉज घटनेमध्ये आपल्याला दिसून येतात। त्याच्यामध्ये पहिल्या सब क्लॉजमध्ये दिलेलं आहे, इंडिया दॅट इज भारत शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट। पहिल्या आर्टिकलमध्ये आपल्याला देशाच्या नावासंबंधीचं वर्णन दिसून येतं। घटना समितीचं ज्यावेळेस कामकाज चालू होतं त्यावेळेस पहिल्या आर्टिकलला घेऊन अनेक चर्चा करण्यात आल्या आणि त्या चर्चांमध्ये बरेचसे नावं तिथे सुचवण्यात आले, ज्याच्यामध्ये जे मॉडर्न नेम ज्याला आपण म्हणता येईल आधुनिक नाव, जे इंडिया म्हणून त्या काळी प्रचलित होतं, कारण ब्रिटिशसुद्धा इंडिया या नावाचाच त्यावेळेस उपयोग करत होते।
ते एक नाव समोर आलं. तसंच एक ट्रेडिशनल नेम म्हणजे आपलं पारंपरिक नाव असावं म्हणून भारत हे एक नाव पुढे आलं. काही जणांनी हिंदुस्तान या नावाची शिफारस सुद्धा केलेली आपल्याला दिसून येईल. आणि चर्चेअंती असं ठरवण्यात आलं की आपल्या देशाला इंडिया आणि भारत हे 2 नावं असतील आणि इतर सर्व नावांना वगळण्यात आलं किंवा रिजेक्ट केले गेले. आर्टिकल 1चं जे सबक्लॉज 1 आपण पाहतोय त्याच्यामध्ये जे दिलेलं आहे इंडिया दॅट इज भारत शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट. तर यामध्ये 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक तर देशाचं नाव आणि दुसरं की देशाची जे टाईप ऑफ पॉलिटी आहे म्हणजे जे राज्यकारभार असेल तर त्याचं स्वरूपसुद्धा याच्यामध्ये आलेलं आहे. द टाईप ऑफ पॉलिटी विल बी अ युनिटरी. आपण जाणतो की भारतात केंद्र सरकार आणि राज्य सरकार अशा 2 पातळीवर कामकाज चालतं. म्हणजेच केंद्र आणि वेगवेगळे राज्य असं मिळून भारताचं कामकाज आपल्या देशामध्ये चालतं. या सिस्टीमला आपण फेडरल सिस्टम असं म्हणून संबोधतो. म्हणजेच फेडरेशन असं भारताचं स्वरूप आहे. परंतु आपण आताच पाहिलं की भारताच्या संविधानामध्ये आर्टिकल 1मध्ये फेडरेशन हा शब्द न वापरता त्यांनी युनियन हा शब्द वापरलेला आहे. आणि डॉक्टर आंबेडकर यांनी संविधान सभेमध्ये ज्यावेळेस युनियन या शब्दाला घेऊन ज्यावेळेस काही चर्चा झाल्या त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की व्हाय युनियन अँड नॉट फेडरेशन. या प्रश्नाला उत्तर देताना आंबेडकर असं म्हणतात की देर इज अ नो ॲग्रीमेंट अमंग द स्टेट लाईक अमेरिकन फेडरेशन. म्हणजे भारतामध्ये अमेरिकेसारखं स्ट्रिक्ट स्वरूपात फेडरेशन आपल्याकडे नाही आहे. या ठिकाणी आपण फेडरेशन आणि युनियन याच्यामध्ये काय फरक असतो तो सुद्धा आपण पाहायला पाहिजे, तो सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. फेडरेशन याच्यामध्ये जे राज्य असतात ते समझोत्याने किंवा ॲग्रीमेंट किंवा कराराने आणि सहमतीने ते सामील झालेले असतात. कोणतंही राज्य फेडरेशनमध्ये ॲग्रीमेंट किंवा जो करार आहे तो तोडू शकतो आणि त्या फेडरेशनपासून विभक्त होऊ शकतो. फेडरेशनमध्ये राज्य हे केंद्रापेक्षा शक्तिशाली असतात. म्हणजे फेडरेशनमध्ये केंद्रापेक्षा राज्य सरकार यांच्याकडे जास्त शक्ती आहेत असंही आपल्याला म्हणता येईल. USA हे फेडरेशन या स्वरूपाची जी सिस्टीम आहे त्याचं एक अतिशय चांगलं उदाहरण आहे. म्हणजे अमेरिकेमध्ये प्युअर फॉर्ममध्ये फेडरलिझम ही सिस्टीम गव्हर्नमेंटची त्या ठिकाणी आहे. आणि या विरोधात बोलायचं झालं तर भारतामध्ये युनिटरी सिस्टम आपल्याला दिसून येते. त्यासोबत फेडरल स्ट्रक्चरसुद्धा भारत देशामध्ये दिसून येते. म्हणजेच आपल्या देशात फेडरल आणि युनिटरी या दोन्हींचं मिश्रण आपल्या देशातील व्यवस्थेमध्ये दिसून येतं. आणि म्हणूनच आपल्या देशाची जी पॉलिटी आहे किंवा जी व्यवस्था आहे त्याला आपण क्वासी फेडरल म्हणून ओळखतो. कारण याच्यामध्ये काही युनिटरी आणि काही फेडरल असे दोन्ही स्वरूपाचे फीचर्स त्याच्यामध्ये दिसून येतात. युनियन फीचर्स बोलायचं झालं तर याच्यामध्ये जे राज्य आहे ते स्वेच्छेने सामील झालेले असतात. याच्यामध्ये राज्यांचा आणि केंद्राचा असा कोणताही करार झालेला नसतो, जो की भारतामध्ये सुद्धा असा कोणताही करार न होता राज्य हे स्वेच्छेने सामील झालेले आहेत. आणि एकदा समावेश झाल्यानंतर कोणत्याही राज्याला फुटून बाहेर पडता येत नाही. हे सुद्धा युनिटरी सिस्टममध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तसंच युनियनमध्ये केंद्र सरकार हे शक्तिशाली असतं आणि राज्य हे वीक थोडे कमजोर आपल्याला दिसून येतात. भारतामध्ये सुद्धा या स्वरूपाची व्यवस्था आपल्याला दिसून येईल. डॉक्टर आंबेडकरांनी आणखी एक कारण असं सांगितलं की नो राईट टू सिसीड फ्रॉम फेडरेशन. म्हणजे राज्यांना फेडरेशन म्हणजेच आपलं जे युनियन आहे याच्यापासून बाहेर पडता येणार नाही. आणि म्हणूनच आपण आपल्या संविधानामध्ये फेडरेशन या शब्दाऐवजी आपण युनियन हा शब्द वापरलेला आहे. त्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला अशी लक्षात येईल की फेडरेशन इज अन युनियन बिकॉज इट इज इनडिस्ट्रक्टिबल. कोणत्याही राज्याला फुटून बाहेर जाण्याची संमती नाही आहे आणि त्याचं डिस्ट्रक्शन हे होत नाही आणि म्हणूनच ते इनडिस्ट्रक्टिबल अशा स्वरूपाचं आहे. द डिव्हिजन ऑफ स्टेट ओनली फॉर द कन्व्हिनियन्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. म्हणजेच फक्त ॲडमिनिस्ट्रेशनच्या कन्व्हिनियन्ससाठी आपण राज्यांना वेगवेगळ्या विभागात विभागलेला आहे.
म्हणजेच प्रशासकीय सोयीनुसार आपण राज्याची निर्मिती केलेली आहे किंवा राज्यांचं आपण रिऑर्गनायझेशन आपण केलेलं आहे. राज्यांची निर्मिती होण्यामागे काही इतरही घटक कारणीभूत आहेत, जसं भाषा असेल, जो प्रामुख्याने महत्त्वाचा घटक आहे. आपल्या देशामध्ये आपण पाहिलंच की भाषावार प्रांतरचना किंवा भाषावार राज्यांची निर्मिती झालेली दिसून आपल्याला येईल आणि पुढे याच लेक्चरमध्ये आपण त्याची चर्चा करणार आहोत. परंतु जी कन्व्हिनियन्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन आहे हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्याद्वारे आपण राज्याची निर्मिती केलेली आपल्याला दिसून येईल. सबक्लास 2 मध्ये सांगितलेलं आहे, द स्टेट अँड द टेरिटरीज देअर ऑफ शॅल बी ॲज अ स्पेसिफाईड इन द फर्स्ट शेड्यूल. म्हणजे जे पहिली सूची आहे, अनुसूची फर्स्ट शेड्यूल, त्याच्यामध्ये जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये स्टेट्स आणि युनियन टेरिटरीज याची नावं दिलेली आहेत. तर पहिल्या शेड्यूलमध्ये ज्यांचं समाविष्ट केलेलं असेल तो भाग हा भारताचा भाग म्हणून संबोधला जाईल, असं आपल्याला सबक्लॉज 2 मधून दिसून येईल. तसेच सबक्लॉज 3 मध्ये द टेरिटरी ऑफ इंडिया शॅल कंप्राइज, म्हणजे सबक्लॉज 3 मध्ये जे भारताच्या टेरिटरीमध्ये जे समाविष्ट होणारे जे भाग आहेत त्याच्याबद्दल ते दिलेलं आहे. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे द टेरिटरीज ऑफ स्टेट, म्हणजे सर्व राज्य, भारतात असणारे सर्व राज्य. त्याचसोबत द युनियन टेरिटरीज स्पेसिफाईड इन द फर्स्ट शेड्यूल, पहिल्या शेड्यूलमध्ये असलेले सर्व युनियन टेरिटरीज. अँड सच अदर टेरिटरीज ॲज मे बी एक्वायर्ड, आणि भारत सरकार किंवा भारत जो कोणता भाग ॲक्वायर करेल, अधिग्रहित करेल, तो भागसुद्धा आपल्या इंडियन टेरिटरीचा असेल असं आपल्याला लक्षात येईल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येईल की स्टेट्स, युनियन टेरिटरीज अँड अदर टेरिटरीज ॲज मे बी ॲक्वायर्ड, आणि जो अधिग्रहित केलेला भाग आहे किंवा जो ॲक्वायर केलेला भाग आहे तो सुद्धा भारताच्या टेरिटरीचा भाग असेल. त्यानंतर आर्टिकल 2 ॲडमिशन ऑर एस्टॅब्लिशमेंट ऑफ अ न्यू स्टेट, म्हणजे याच्यामध्ये जी नवीन राज्य आहेत ती भारतामध्ये जोडणे किंवा एखाद्या परकीय राज्याचा किंवा परकीय देशाचा भूभाग जो भारत देशाने ॲक्वायर केलेला आहे ते नवीन राज्य बनवून तो भाग भारताला जोडणे, म्हणजेच एस्टॅब्लिशमेंट ऑफ अ न्यू स्टेट. तर अशी 2 कॅटेगरी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. तर आर्टिकल 2 सांगतं की the admission or establishment of a new state, Parliament may by law admit into the Union or establish a new state on such a terms and condition as it thinks fit. म्हणजे हे सर्व अधिकार पार्लमेंटला असतील. म्हणजे पार्लमेंट मे बाय लॉ ॲडमिट इन टू द युनियन, म्हणजे पार्लमेंट एखादा कायदा बनवून एखादं परकीय देशाचा जर एखादा भूभाग आपण घेतलेला असेल, तो राज्य जे ऑलरेडी अस्तित्वात आहे तो भाग आपल्या देशाला जर जोडायचा असेल तर आर्टिकल 2 नुसार पार्लमेंट कायदा बनवून तो भाग आपल्या देशाला जोडू शकतो. आणि परकीय देशाचा एखादा भूभाग जर भारत देशाने जर घेतला असेल आणि त्याला नवीन राज्य बनवायचं असेल तर पार्लमेंट कायदा करून तसा भाग, त्या भागाला नवीन स्टेटचा दर्जा देऊन तो भागसुद्धा पार्लमेंट कायद्याद्वारे भारताच्या भूभागाशी तो जोडू शकतो. त्यानंतर आर्टिकल 3 आपल्याला सांगतं की फॉर्मेशन ऑफ अ न्यू स्टेट अँड अल्टरेशन ऑफ एरियाज, बाउंड्रीज ऑर नेम्स ऑफ द एक्झिस्टिंग स्टेट. पार्लमेंट मे बाय लॉ फॉर्म अ न्यू स्टेट बाय सेपरेशन ऑफ टेरिटरी फ्रॉम एनी स्टेट or by uniting 2 or more state or parts of state or by uniting any territory to a part of any state. तर अशा माध्यमातून सुद्धा राज्याची निर्मिती होऊ शकते. सेकंडली याच्यामध्ये इन्क्रीज द एरिया ऑफ एनी स्टेट, एखाद्या राज्याचा एरिया म्हणजे भूभाग वाढवून सुद्धा त्या राज्याच्या भूभागात आपण अल्टरेशन करू शकतो. किंवा डिमिनिश द एरिया ऑफ एनी स्टेट, एखाद्या राज्याचा भूभाग कमी करणे. अल्टर द बाउंड्रीज ऑफ एनी स्टेट, एखाद्या राज्याच्या जे सीमा असतील त्याच्यामध्ये बदल करणे, अल्टरेशन करणे. अँड अल्टर द नेम ऑफ एनी स्टेट, आणि एखाद्या राज्याचं नाव बदलवणे, नावात बदल करणे, हे हक्कसुद्धा किंवा हे अधिकारसुद्धा पार्लमेंटला असतील असं आर्टिकल 3 आपल्याला सांगतं. आणि आर्टिकल 3 मध्ये ज्यावेळेस पार्लमेंट
हे एखाद्या राज्याचा भूभाग सेपरेट करतो किंवा युनाईट करतो, म्हणजे वेगळं करणे किंवा जोडणे, किंवा त्याच्या बाँड्रीमध्ये अल्टरेशन होतं किंवा नावात अल्टरेशन होतं. हे करत असताना आर्टिकल 3 ह्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की त्यामध्ये 2 कंडिशन दिलेल्या आहेत. आर्टिकल 3 लेज डाऊन 2 कंडिशन्स. फर्स्ट, बिल कॅन बी इंट्रोड्यूस्ड इन पार्लमेंट ओनली विथ द प्रायर रेकमेंडेशन ऑफ प्रेसिडेंट. म्हणजे ज्यावेळेस आर्टिकल 3शी संबंधित एखादा कायदा किंवा एखादा ठराव संसदेमध्ये मांडण्यात येतो, तर तो ठराव राष्ट्रपतींच्या पूर्व परवानगीने मांडण्यात यावा, अशी एक अट किंवा कंडिशन यामध्ये आहे. आणि याच्यामध्ये दुसरी कंडिशन अशी आहे, द स्टेट लेजिस्लेचर कन्सर्न इट्स व्ह्यू विदिन द स्पेसिफिक टाईम. आणि जी राज्याचं विधिमंडळ आहे त्याच्यासमोर ज्यावेळेस हा प्रस्ताव येतो, म्हणजे ज्या राज्याच्या नावात बदल करायचा असेल, त्यांच्या भूभागात सीमेमध्ये बदल करायचा असेल, किंवा एखाद्या राज्यामधून एखादा भाग वेगळा करून नवीन राज्य निर्माण करायचं असेल, अशा वेळीसुद्धा राज्य विधानसभेचं मत जाणून घेतलं जातं. राज्य विधिमंडळाचं मतसुद्धा एका स्पेसिफिक टाईममध्ये जाणून घ्यावं, अशी कंडिशन आपल्याला आर्टिकल 3मध्ये आहे. परंतु प्रेसिडेंट और पार्लमेंट नॉट बाउंड बाय द व्ह्यू ऑफ द स्टेट लेजिस्लेचर. परंतु यामध्ये असं आपल्याला लक्षात येईल की प्रेसिडेंट असतील किंवा पार्लमेंट हे राज्य विधिमंडळाचं जे व्ह्यू असेल, जे मत असेल, त्याला बांधील राहणार नाही. की आर्टिकल 3नुसार ज्यावेळेस एखादं नवीन राज्य बनवायचं असेल किंवा जे एक्झिस्टिंग स्टेट्स आहेत, म्हणजे ऑलरेडी जे राज्य आहेत त्याच्या नावामध्ये काही बदल असेल किंवा त्याच्या एरियामध्ये बदल असेल किंवा बाँड्रीजमध्ये सीमेमध्ये काही बदल करायचे असतील, तर पार्लमेंट सिंपल मेजॉरिटीने म्हणजे साध्या बहुमताने सुद्धा ते बिल पास करू शकतं आणि त्या राज्याची निर्मिती होऊ शकते. याचं स्पष्टीकरण आपल्याला पुढे आर्टिकल 4मध्ये दिसून येईल. आर्टिकल 4 says that laws made under Article 2 and 3 to provide for the amendment of the first and fourth schedule and supplemental, incidental and consequential matters. म्हणजे या ठिकाणी आणखी असंही लक्षात येईल की आर्टिकल 2 आणि आर्टिकल 3 आर नॉट टू बी कन्सिडर्ड ॲज अ अमेंडमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूशन अंडर आर्टिकल 368. म्हणजे आर्टिकल 2 आणि 3नुसार जर काही घटनेमध्ये बदल झाला तर तो आर्टिकल 368नुसार जी घटना दुरुस्ती होते त्यामध्ये तो येणार नाही, असं या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल. अँड सच लॉज कॅन पास बाय द सिम्पल मेजॉरिटी अँड बाय सिम्पल लेजिस्लेटिव्ह प्रोसेस. आणि हे जे काही लॉज असतील हे पार्लमेंट सिम्पल मेजॉरिटीने आणि सिम्पल लेजिस्लेटिव्ह प्रोसेसने सुद्धा हे बिल पार्लमेंटमध्ये पास होतात, असे आपल्याला लक्षात येईल.